आमदारपदी विराजमान झाल्यानं आमदार संजय गायकवाड यांच्या स्वागत सोहळ्याचा बार उडाला। बबलू शेख आणि महाराष्ट्र एसटी कामगार युनिटने आमदार गायकवाड यांची लाडूतुला करण्याचे ठरविले होते। मात्र लाडूतुला करून 5 मिनिट तोंड गोड करण्यापेक्षा आमदार गायकवाड यांनी लाडूतुलावर होणाऱ्या खर्चातून दिव्यांग व गरजू चिमुकल्यांना 100 ब्लँकेटचे वाटप केले। शिवसेना सदैव लोकांच्या सुखादुःखात धावत जात आहे आणि जाणार आहे आणि म्हणून याच माध्यमातून आज सगळे लाडूतुला किंवा सत्कार बाजूला ठेवून या बिचाऱ्या चिमुरड्या मुलांना काहीतरी मदत आपण केली पाहिजे या भावनेत आज त्यांना थंडीचं वातावरण आहे। यावर्षी थंडी खूप जोरात पडत आहे, त्याच्यामुळे ब्लँकेट द्यायची संकल्पना आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी केली। मला वाटतं की 100 ब्लँकेट आम्ही या ठिकाणी आमच्याकडे आहे। पुढच्या 10 दिवसात काही विद्यार्थी शिल्लक राहत असतील तर निश्चितपणे उरलेल्या सर्व मुलांना देखील आम्ही ते ब्लँकेट देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि विनंती आहे, मला वाटतं आपल्याकडे फक्त 130 विद्यार्थ्यांच्या अनुदानाची व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि विद्यार्थी मात्र 200च्या वर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ही संस्था चालवतात। आम्ही अनेक संस्था चालक पाहतो की त्या संस्था चालकांना त्या लेकरांचं अन्नधान्य देखील कमी पडतं। अनेक लेकरं आम्हाला खायला मिळत नाही, आमच्या जेवणात तेल नसते, आमच्या जेवणात मीठ नसते, आम्हाला भाकरी मिळत नाही, अशा प्रकारचे मोर्चे आश्रमशाळेमध्ये असतील, निवासी शाळेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतात आणि आम्हाला आमचं पोट उपाशी अशा प्रकारचा टाहोते फोडतात। पण या ठिकाणी अनुदान नसताना देखील आपण इतक्या चांगल्या पद्धतीने संस्था चालवतात। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉक्टर SM छाजेड उपस्थित होते। सचिव डॉक्टर प्रकाश गुप्ता, बाबासाहेब महाजन, डॉक्टर CN उमाडे, AM कारंजकर, प्रकाश महाजन यांच्यासह कुणाल गायकवाड, मोहन पराड, श्रीकृष्ण शिंदे, अनुप श्रीवास्तव, आशिष जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।